पाहूया बातम्या विस्ताराने। प्रशासनात सुरू असलेली अनागोंदी आणि अनास्था या सगळ्याबाबत राज्यकर्ते किती बेपर्वा आणि बेफाम आहेत हे जनतेला दररोज पदोपदी जाणवतंय। अशा परिस्थितीत हे राजकारणी आता एकमेकांवर वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करू लागल्यानं एकूण राज्यकारभार आणि राजकारणाचा विद्रूप चेहरा मागील काही दिवसांपासून प्रतिबिंबित होतोय। गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गोवा राज्याचे कला आणि संस्कृती खाते सांभाळणारे मंत्री गोविंद गावडे यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री ढवळीकर यांना अर्वाच्य शिवी वापरलं असल्याचं वृत्त बहुतेक वर्तमानपत्रात हेडलाईन ठरली। दैनिक तरुण भारतनं दिलेल्या वृत्तानुसार काय घडलं या मंत्रिमंडळ बैठकीत ते ऐकूया। राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे व सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांच्या दरम्यान वाद निर्माण झाल्यानंतर मंत्री गावडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष व मंत्र्यांच्या उपस्थितीत अवाच्य शिव्या दिल्या। त्यानंतर हाताच्या मुठी आवळून हात उगारला। पर्यटन मंत्री बाबू आसगावकर यांनी या संघर्षात हस्तक्षेप करताच संतप्त गावडे यांनी बाबू आसगावकर यांनाही लक्ष्य केलं। गोव्याच्या इतिहासात प्रथमच मंत्रिमंडळ बैठकीत या वातावरणानं हीन पातळी गाठली। मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गावडे यांना मर्यादा पाळा अशी सूचना केली व या प्रकारानं आपली मान शर्मेनं खाली गेल्याचं बैठकीत म्हटलं। गोव्याच्या इतिहासात प्रथमच राज्य मंत्रिमंडळातील गेले काही दिवस असलेली धुसफूस उघड झाली। सार्वजनिक बांधकाम खात्याचा मुद्दा येताच प्रियोळ मतदारसंघातील कामे या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यानं अडवून धरल्याची जोरदार टीका केली। या टीकेला उत्तर देताना सुदीन ढवळीकर हे बाजू मांडू लागताच त्यांचा मुद्दा खोडण्यास गेलेल्या कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचा तोल गेला आणि त्यांनी रागाच्या भरात चक्क सुदीन ढवळीकर यांना अवाच्य शिव्या हासडल्या। आजवर गेल्या कित्येक वर्षात मंत्रिमंडळात भांडणं होत होती, मात्र कोणीही शिव्यांचा वापर केला नव्हता। मंत्री ढवळीकर आणि गोविंद गावडे यांच्यात राजकीय वाद आहे व तो अनेक वर्षापासूनचा आहे, मात्र गावडे हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत आणि पहिल्यांदाच मंत्री बनले असल्यानं कदाचित नियम माहीत नसावेत। त्यांनी अवाच्य भाषेत सुदीन ढवळीकरांचा उद्धार केला असता ढवळीकरांची पाठराखण करण्यास पर्यटन मंत्री बाबू आसगावकर हे पुढे सरसावले, तेव्हा संतप्त मंत्री गोविंद गावडे यांनी त्यांच्याबरोबरही वाद घातला। मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्यानं त्यांचा आवाज या गोंधळात सर्वांपर्यंत पोहोचत नव्हता, परंतु त्यांनी आपण आजवर हा अनुभव घेतला नव्हता, मर्यादाचं पालन करा अशी सूचना केली व शेवटी झालेल्या प्रकारानं आपली मान शर्मेनं खाली गेल्याचे उद्गार काढले। या प्रकारानंतर मंत्री सुदीन ढवळीकर यांना जबरदस्त धक्काच बसला। गावडे यांनी हात उगारल्यानं त्यांना खेद झाला। त्यांच्या इतर सहकारी मंत्र्यांनी ढवळीकरांना झाले गेले विसरून जा असा सल्ला दिला। या प्रकारानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं तीव्र संताप व्यक्त केला असून घडलेल्या प्रकाराबद्दल मंत्री गोविंद गावडे यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांना मंत्रिमंडळातनं वगळावं अशी मागणी करण्यात आली आहे। यासाठी मगोकडनं 4 दिवसांची मुदतही देण्यात आली आहे। आमचे म्हणणे असा की जे ताबडतोब कारवाई जावची, त्या मंत्रिमंडळातून काढून उडोवचो गावडे अशी आमची मागणी आहा आणि योग्य तो निर्णय मंत्रिमंडळान घेवचो किंवा मुख्यमंत्र्यान घेवचो आणि संबंध गोंयांक दाखोवन दिवचे की हे राज्य शिस्तीचे आहा, हे राज्य लोकशाही प्रमाणे चलतले, मुद्द्याचेर मोठी चर्चा जातली, मुद्द्याचेर एकामेकाचेर सगळे आपले मुद्दे पटोवपाक हिरिरीन लोक पटयतले, सभ्य भाशेन सगळी संभाशणां जातली अशी देख आमी फुडें दाखोवन दिवया आणि अशा प्रकारचे जाय म्हणून आज आमी मुद्दाम ही पत्रकार परिशद घेतल्या ती फक्त निषेध करपाकूच न्हू तर अशा वृत्तीचेर ताबडतोब म्हणटा ती कारवाई जावंक जाय। नाल्यार हे म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावताय, फुडें 1, 2, 3 जायत जातले, वाडत जातले, गोंयाचें नांव तें कितें शेवट
येदेशे गोंयांत इतली व्हडली घटना घडटा सबंद म्हाका दिसता भारताचे इतिहासान अशे मुद्द्याचेर मागीर भायर येता जाय पण मंत्रिमंडळान काँग्रेसनेही पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत तीव्र निषेध व्यक्त केलाय। यापुढे मंत्रिमंडळ बैठकीसाठी बाउन्सर नियुक्त करा असा उपहासात्मक सल्ला काँग्रेसने दिलाय। गोंयभर लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम जे हे आता वारें चालू आसा तातूंत आतां अशें दिसता की मंत्री सुद्दां ह्या सरकाराचे सेफ ना आनी मुख्यमंत्र्यान फुडले फावट कॅबिनेट मिटिंगेक बाउन्सर हाडून दवरपाची गरज आसा। कित्याक ही परिस्थिती ना जाल्यार जर मारीत बी कोणाक आनी जाल्यार म्हाका दिसता गोंयची ऑलरेडी घाण जाल्ली आसा, हांच्यांनी भरपूर गोंयची घाण केल्ली आसा आनी त्या आतांभायर वचपाचें प्रकरण। कितेंय जरी गोंयांत गजाल घडली जाल्यार ती क्लोज डोरान सुद्दां भितर उरना आनी काल जें कितें कॅबिनेट मिटिंगेक जालें तें म्हाका दिसता की तें क्लोज डोरान सुद्दां जाल्यार भायर आसलेल्या लोकां पर्यंत सगळें आयकपाक आयलां। कित्याक खुबशे ऑफिसरूय आसले भितर, खुबशे जाणांक भायरूय वचचें पडलें हें कितें जें तियात्र भितर जें कितें जालें ताजे खातीर। काँग्रेस पक्ष काल जी घटना घडल्या कॅबिनेटाचे मिटिंगेंत ताजो निशेध करता। काँग्रेस पार्टी इज स्ट्रॉंगली कंडेमिंग वॉट इज हॅपन्ड इन द कॅबिनेट मिटींग वीच वॉज हेल्ड येस्टरडे। कित्याक म्हाका दिसता गोंयचे इतिहासान पयले फावट कॅबिनेट मिटिंगेक अशें जालां की गाळयो वापरल्यो गेल्यो, जाती वयल्यान गाळयो मारल्यो गेल्यो आनी एक मिनिस्टर तो मागीर खंयच्याय खात्याचो मिनिस्टर आसूं तो खंयच्याय पक्षाचो मिनिस्टर आसूं पण म्हाका दिसता ते मिनिस्टर म्हणून ते पदाची गरिमा आसता त्याच बरोबर ते मंत्र्याची एज वय हें सुद्दां कोणें तरी लक्षांत घेवपाची गरज आसली। पण हें सगळें कांयच जायनासतना म्हाका दिसता जें कितें जालां आनी जें कितें न्यूज भायर सरल्या ही आयचे गोंयचे इतिहासान सगळ्यान वायट गजाल कॅबिनेट मिटिंगेक आयचे फर्स्ट टायम काल घडली। हाज्या पयलीं म्हाका दिसता झगड्यो जाल्या, खुबश्यो झगड्यो जाल्या, अशिक्षितूय खुबशे मंत्री आसले और अनरुली मिनिस्टर्स म्हणया तशे आसले, एरोगंट आसले खूब जाण। ते सुद्दां मंत्री केन्ना अशी तांच्यांनी वागणूक करूंक ना। ही वागणूक कालची आमी मंत्रिमंडळ बैठकेची ज्यो आतां बातम्यो आतां सगळ्यो भायर सरता ताजे प्रमाणे जे कानार पडटा तरी सामकी निशेध करपा सारकी गजाल आनी काँग्रेस पक्ष हाचो निशेध करता। एक मंत्र्याची वय ताजे बाबा वय कितें, ताजी सिनियरिटी कितें ही सुद्दां गरज लक्षांत घेवपाची गरज आसली। कित्याक डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हणटा तो प्रत्येकाक आसता, आमकां आमच्या मदीं आसता, आमकां दुसऱ्या पक्षाचे लिडरां बद्दल आसता, दुसऱ्या पक्षाच्या आयडियोलॉजी बद्दल आसता, तांची विचारधारा जी आसता ताजे बद्दल आसता, तांची पॉलिसी बद्दल आसता, तांच्या एक्शना बद्दल आसता। पण तो विरोध आनी तो विचारा कडेन असहमती आसतना म्हाका दिसता ताजेर विरोध दर्शोवपाक खुबश्यो मार्ग आसतात आनी कॅबिनेट मिटींग जेन्ना चल्ल्या म्हाका दिसता कॅबिनेट इज अ कलेक्टीव रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून खंय तरी मंत्री हे सरकाराचे विसरल्या। हे सरकाराच्या मंत्र्यांक कितें चल्लां तेंच एक तर खबर ना आनी आपूण खंय आसा कितें करता हाजें भान ना। अशी ही ओवरऑल परिस्थिती जे घडला तें पळयत जाल्यार दिसता। कित्याक कॅबिनेट मिटींग त्या भायर मुख्यमंत्री थंय प्रेजेंट आसलो आनी मुख्यमंत्र्याच्या प्रेजेन्सान जें कितें घडलें इट इज व्हेरी शेमफूल।